दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा सिद्धांत बरोबर झालेले लग्न अजिबात मानायला तयार नाहीये. गोविंद रिधिमाला उकसवण्याचा प्रयत्न करतो की आशाला कोणत्याही परिस्थितीत या घरात आणावंच लागेल. दुसरीकडे आशा कामिनीला सांगते की तिच्या आयुष्याचं आता एकच उद्दिष्ट आहे, आपल्या पतीच्या खुन्याला कायद्याने पकडून द्यायचं आणि त्याला शिक्षा द्यायची. आता पुढे नाही नाही बलराज हो, असं म्हणू नका. मग काय म्हणू मी? मला समजत नाहीये की हे सगळं काय चाललंय. आता नात्यांचं महत्व मी तुम्हाला समजवायचं हे चांगलं नाही दिसणार. आणि मला तर हे ऐकून आश्चर्य वाटतंय की आशा हे लग्न मानायलाच तयार नाहीये. म्हणजे तिला हवंय तरी काय? नाही नाही अंकल, हे बघा तुम्ही नाराज नका होऊ. आशाला समजवण्याचा प्रयत्न तर आम्ही करतोच आहोत. आता यामध्ये समजावण्याचा प्रश्न आला कुठे? लग्नानंतर सुद्धा हातपाय सोडून नात्याची जाणीव करून द्यावी लागेल का? नाही बलराजजी, असं मुळीच नाहीये हो. आशाला खरं तर ह्या लग्नाबद्दल काही माहितीच नाहीये हो, म्हणून ती असं बोलतेय. नाहीतर नाती मानायला तर तिने कधीच नकार नसता दिला. हे बघा, आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही आशाला नक्की समजावू. हे बघा, माझं म्हणणं नीट ऐका. मला नाही माहित की तुम्हा लोकांना या शहरात किती मान सन्मान आहे, पण मी या शहरात एक नाव, एक मान कमावलेला आहे. आणि मी कोणत्याही किमतीत त्या रुबाबाला, त्या मान सन्मानाला धक्का लागताना नाही पाहू शकत. समजला तुम्ही? नाही नाही अंकल, तुमच्या मान सन्मानाला अजिबात धक्का नाही लागणार. तर मग समजवा ना त्या आशाला, तिच्या नकाराचा काय अर्थ आहे. आणि एक गोष्ट ऐकून ठेवा, तिच्या भूतकाळातील आयुष्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. आणि आजचं वास्तव हे आहे की ती माझ्या घरची सून आहे आणि तिने माझ्या घरीच नांदलं पाहिजे. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवू नये का, मी माझ्या घरच्यांना कोणत्याही अडचणीत नाही पाहू शकत. तुम्हाला सुद्धा माहितीये, माझ्या मुलाकरता एकाहून एक चांगली स्थळं पडलेली आहेत. मी उद्यापर्यंतचा वेळ देतोय तुम्हा दोघांना. उद्यापर्यंत आशा माझ्या घरी नांदायला आली पाहिजे. 1 मिनिट. तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न जिथे लावायचं असेल तिथे लावून टाका. आणि जर तुम्हाला लेखी हवं असेल तर ते सुद्धा द्यायला तयार आहे मी. मी माझ्या अजयला नाही विसरू शकत आणि ना विसरायचं नाटक करू शकते. खरं हेच आहे की मला हे लग्न मान्य नाही. मी सिद्धांतचा बाप आहे. सिद्धांतशी तुझं लग्न झालेलं आहे
आणि जो तुझा पती आहे. आणि तू त्याच्याबद्दल बोलतेस जो कधी होता आणि आता या जगात नाहीये. पण त्याच्या आठवणी तर आहेत. ज्यांच्या आधाराने मी माझं सगळं आयुष्य काढू शकते. ऐकलत तुम्ही काय बरळते ही? काय म्हणायचं काय नेमकं हिला? एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा तुम्ही, जर आमच्या मान सन्मानाला धक्का लागला आणि जर काही या लग्नाची शहरात बातमी पसरली ना, तर मी पण तुम्हा सगळ्यांना कुठेही तोंड दाखवण्यायोग्य नाही सोडणार. नाही नाही बलराजजी, तुम्ही असं बोलू नका. आशा बेटा समजून घ्यायचा प्रयत्न का नाही करत आहेस तू? काय समजून घेण्याचा प्रयत्न करू नानू? मी हे लग्न नाही मानत म्हणजे नाही मानत. तुझ्या मानण्या किंवा न मानण्याने काहीच नाही होऊ शकत. जर मी ठरवलं ना तर तुला फरफटत घरी घेऊन जाऊ शकतो, कारण की अगदी सगळे विधी व्यवस्थित पार पाडून हे लग्न झालेलं आहे. त्यामुळे कोणीही नकार नाही देऊ शकत. तुझ्या या नकार देण्याने काय होते इथे? तुमचा लॉचा अभ्यास नाहीये, पण माझा चांगलाच अभ्यास आहे. आणि लॉ नुसार तुमच्या या बोलण्याला काहीच आधार नाहीये, कारण की कोर्ट ह्या लग्नाला कधीच मान्यता देऊ शकत नाही. मग अगदी विधिवत लग्न झालं असलं ना तरी सुद्धा. अरे काय बरळतेस तू? हे तेच बोलते जे लॉ नुसार योग्य आहे. ज्यावेळी माझं लग्न झालं होतं त्यावेळी माझी स्वतःची स्मरणशक्ती शाबूत नव्हती. मी माझी स्मरणशक्ती हरवून बसले होते. म्हणजेच कायद्यानुसार मी मानसिकरित्या धडधाकट नव्हते. कोर्ट अशा कोणत्याही लग्नाला मान्यता नाही देऊ शकत ज्यामध्ये मुलगा किंवा मुलगी मानसिकरित्या धडधाकट नसतील. मी इथे कायद्याचे सगळे खेळ ऐकण्यासाठी नाही आलोय. मी फक्त तुमच्या बोलण्याला प्रत्युत्तर देते. तुम्ही मला इथून फरफटत नाही घेऊन जाऊ शकत. ह्या लग्नाला सामाजिकरित्या मान्यता असेलही, पण कोर्टाकडून नाही. मी माझ्या अजयला नाही विसरू शकत आणि ना ह्या लग्नाचा स्वीकार करू शकते. त्यामुळे योग्य हेच होईल की तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न कुठे दुसरीकडे लावून टाका. ठीक आहे, पाहून घेईन तुम्हा सगळ्यांना. सोडणार नाही मी, सोडणार नाही. बलराजजी ऐका. सर, आशाकडून खूप अपेक्षा होत्या की ती या केसवर प्रकाश टाकतील, पण ती अजूनही काहीच सांगू नाही शकली. काहीच कळत नाहीये की अजय आणि आशावरच्या हल्ल्याच्या पाठीमागे कोणाचा हात असू शकतो. इन्स्पेक्टर जॅकी, ही केस एक खूप मोठं रहस्य बनली आता, जी आपल्यासाठी डोकेदुखी आहे. सर, तपास कोणत्या दिशेने केला पाहिजे हे सुद्धा कळत नाही मला. खूपशा केसेस अशा असतात इन्स्पेक्टर जॅकी, ज्या शेवटी फाईलमध्येच गाडल्या जातात, ज्यामध्ये क्लोजर रिपोर्ट लावून बंद करून ठेवावे लागतात. या केसच्या बाबतीत सुद्धा थोडंसं असंच होणारचं दिसतं. नाही सर, या केसच्या बाबतीत असं नाही होणार, कारण ही केस माझ्या हातात आहे. जर मी ही सोडवू नाही शकलो तर माझ्यासाठी ही शर्मेची बाब असेल. काय व्हायचं ते होऊ दे सर, मी ही केस सॉल्व्ह करून दाखवणारच. मला पण हेच तर हवं इन्स्पेक्टर जॅकी, पण तपास करण्याची काही दिशा तर दिसायला हवी. काही क्लू तर मिळू दे ज्यामुळे तपास पुढे जायला मदत होईल. हो सर, मी बघतो ते. या गोष्टीची खबरदारी घे इन्स्पेक्टर जॅकी, की या केसमुळे दुसऱ्या केसवर परिणाम होता कामा नये. कारण तुझ्याकडे दुसऱ्या अशा अनेक केसेस आहेत ज्यावर तुला काम करायचं आहे, आणि एक केस सोडवण्यासाठी दुसरी केस अपूर्ण नाही सोडता येणार. सर, मला माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल माहिती आहे सर. तुम्ही मला जे काही काम दिलेत सर, ते मी चांगल्या पद्धतीने निभावीन. पण सर, मला एक केस सुद्धा सॉल्व्ह करायचीच आहे. तुम्हाला रिक्वेस्ट आहे सर, प्लीज ही केस बंद नका करू. ठीक आहे, मला हे जाणून घ्यायचं इन्स्पेक्टर जॅकी की यापुढे तू काय करणार आहेस. सर, कालपर्यंत या केसच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार कोणीच नव्हतं सर, पण आज आहे सर. आशा आहे आज. पण तिच्याकडून काय माहिती मिळाली? अजून तर काहीच नाही. सर, आशाकडून ही माहिती मिळाली आहे की फायरिंग तिच्यासमोर झालेलं आहे
आणि ते 2 लोक होते ज्यांनी अजय आणि आशावर गोळ्या झाडल्या. मग काय विचार आहे तुझा? सर, मी असा विचार करतोय की आपण आशाला विचारून त्या दोन्ही लोकांचं स्केच बनवून घेऊया. मला पूर्ण विश्वास आहे सर की आशाला त्यांचे चेहरे नक्कीच आठवत असतील. आणि जेव्हा सर त्या गुन्हेगारांचं स्केच आपल्याला मिळेल तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तर आपल्याला सापडेलच. काय झालं पप्पा? तुम्ही बोलत का नाही आहात? काय झालं? काय म्हणाले ते लोक? आशाचे नाना तर काही दिवसांची मुदत मागत होते, पण आशा असं बोलेल असा मी विचार सुद्धा केला नाही. काय बोलली ती पप्पा असं? काय काय बोलली आशा? अरे आशाने हे लग्न मानायलाच नकार दिलेला आहे. रेखा ही भाग्याची. अरे आशाने हे लग्न मानायलाच नकार दिलेला आहे. काय? हो बाळा, तिने असं सुद्धा सांगितलं की सिद्धांतचं लग्न कुठे दुसरीकडे करायचं असेल तर करून टाका. म्हणजे आपण जेवढी मेहनत केली ती सर्व पाण्यातच गेली. तिने सांगितलं म्हणून आपण लगेच मानणार थोडीच ना. लग्न झालंय. तुम्ही काय म्हणालात? अरे मी तर हा विचार केला होता की सामाजिक आणि धार्मिक गोष्टींचा दाखला दिल्यावर आशाला आपलं म्हणणं काय आहे ते ऐकावंच लागेल. पण तिथे तर सगळं विपरीतच घडलं. ती कायद्याच्या गोष्टी करायला लागली. कायद्याच्या गोष्टी? पण पप्पा, ह्यामध्ये कायद्याचा प्रश्न आला तरी कुठून? कायदा जाणते ना ती. खूप माज आहे तिला. मी तर फक्त इतकंच सांगितलं त्यांना की लग्न म्हणजे काही थट्टा नाहीये. सगळ्या विधींना परंपरांना सांभाळून लग्न झालेलं आहे. आशाला माझ्या घरी यावंच लागेल. हो बिलकुल. ती काय या समाजात राहत नाही का? तिला आणि तिच्या घरच्यांना सामाजिक मानमर्यादांचं अवलंबन करावंच लागेल. पण आशाचं म्हणणं असं आहे की कोणताही कायदा या लग्नाला मान्यता नाही देऊ शकत. कारण की ज्यावेळी आशा आणि सिद्धांतचं लग्न झालं त्यावेळी आशा मानसिकरित्या आजारी होती. तिची स्मरणशक्ती गेली होती. हे तुम्ही काय बोलताय पप्पा? ह्याचा विचार तर आपण केलाच नव्हता. हो बाळा, हे अगदी खरं आहे. कारण की कायद्याची भीती दाखवून आपण तिच्यावर जबरदस्ती नाही करू शकत आणि आपण ही कायद्याची लढाई जिंकू सुद्धा नाही शकत. कायद्याची मदत घेऊन लग्न सिद्ध करण्यासाठी हे लग्न नव्हतं झालं. हे लग्न यासाठी करण्यात आलं होतं कारण गोविंदला कायद्याच्या कचाट्यातून सोडवायचंय. याने आशावर दबाव आणता आला असता की तिने गोविंदला शिक्षा देता कामा नये. पण इथे तर मामला सगळा उलटाच होत चाललाय. आणि जर आपण ह्या गोष्टीला कायद्याप्रमाणे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुद्धा केला ना की आशा माझी पत्नी आहे, तर ही गोष्ट उघडकीला येऊ शकते आणि कायद्यासमोर आपण उघडे पडू शकतो. आणि मग पल्लवीला सुद्धा ही गोष्ट कळून चुकेल आणि त्यानंतर असं व्हायला नको की आशा कायमची माझ्या गळ्यात पडायची. नाही बाळा, आताच तू एवढा लांबचा विचार नको करूस. आता फक्त एवढाच विचार कर की हे सगळं बिघडलेलं पुन्हा व्यवस्थित कसं करता येईल. मला तर आता हे सर्व काही संपलेलंच दिसतंय. नाही, काही ना काही मार्ग तर शोधून काढावाच लागेल आशाला या घरी पुन्हा परत आणण्यासाठी. आपल्या सगळ्या आखलेल्या प्लॅनवर अशा प्रकारे बोळा फिरताना नाही पाहू शकत आपण. जेवढ्या शांतपणे आपल्या उद्दिष्टाला पूर्ण करायचं म्हणत होतो, आता भीती या गोष्टीची आहे की आता उघडकीला नको यायला. हे सर्वत्र पसरायला नको. मला तर असं वाटतंय की जर आपण कशाही प्रकारे आशाला पटवलं ह्या लग्नाचा स्वीकार करण्यासाठी, तर आशा कायमची माझ्या गळ्यात नको पडायला. कारण की आपला प्लॅन तर फक्त इतकाच होता की गोविंद जिजू बाइज्जत सुटल्यानंतर आपण आशाला आपल्यापासून वेगळं करू. हे तू काय बोललीस बेटा? तू त्यांच्या समोर असं सगळं नकोतच बोलायला. मी तेच सांगितलं नानू, जे खरं आहे. मी खोट्याची आणि धोकेबाजीची साथ आजपर्यंत कधीच नाही दिली.
त्यांना पण तेच सांगितलं जे सत्य आहे, जे माझ्या मनात आहे. मी आधी जी होते आज सुद्धा तीच आहे नानू. आज ती वेळ नाहीये, आज ती परिस्थिती नाहीये बेटा. आणि माणसाला नेहमीच वेळेप्रमाणे चालावं लागतं. आपण सगळे ह्या समाजाचे घटक आहोत. मग समाजापासून कसे वेगळे होऊ शकतो? नानू, सामाजिकरित्या कोणाची काही चूक झाली तर ती सुधारण्याचा प्रयत्न नाही करायचा का कोणी? जर ही चूक असेलच तर ती माझी आहे. स्वतःच्या डोळ्यात तुझ्या नवीन आयुष्याची स्वप्न मी पाहायलाच नको होती. बेटा, शिक्षा द्यायचीच असेल तर मला द्या, पण तू स्वतःला या दुनियेच्या नजरेत गुन्हेगार ठरवू नकोस. चूक कुणाकडूनही होऊ शकते नानू, म्हणून तिला गुन्हा नाही म्हणता येत प्रत्येक वेळी. आणि कोणी तुम्हाला गुन्हेगार नाही म्हणू शकत. ते लग्नाची बोलणी करायला आले होते. काय महत्व आहे त्यांच्या नजरेमध्ये लग्नाच्या या नात्याचं? जिथे मनात काही भावनाच नसतील तिथे सगळी नाती गळून पडतात. नानू, मी नाती निभावण्याचं नाटक नाही करू शकत. असं नको बोलूस. खरं तर आयुष्यच एक नाटक आहे, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, तडजोडी कराव्या लागतात. पण ही तडजोड सुद्धा एक दिखावाच असेल ना नानू? नानू, तुम्ही मला असत्याच्या मार्गावर चालायला कसं सांगू शकता? मी त्यांच्या समोर जे बोलले ते सत्य आहे. नानू, मी तीच आशा आहे, खरं बोलणारी, सत्याच्या मार्गावर चालणारी. मी माझ्या स्वभावाशी तडजोड नाही करू शकत. तू बरोबर बोलतेस. रेखा ही भाग्याची. बाबा, सोहनलाल, तू इथे? हो. तुम्हाला तुमच्या निर्णयाचा खूप अभिमान होता ना. आज त्याचा परिणाम समोर आला तर मी विचार केला की येऊन तुम्हाला भेटावं. ओ, तर तू ते ऐकल्यानंतर आलास. मला वाटलं की कदाचित एक बाप स्वतःला थांबवू शकला नसेल आणि आशीर्वाद द्यायला आला असेल स्वतःच्या मुलीला. सोहनलाल, संसार सुरू असताना तर येऊ शकला नाहीस, आज संसार उद्ध्वस्त होताना आलास. हो, आणि हेच विचारायला आलोय की आशाचं घर उभारण्याचा जो तुमचा मनसुबा होता तो कुठे गेला? सगळ्या मान सन्मानानं बाजूला टाकून तुम्ही आशाचं लग्न लावून दिलं. मी नाही म्हटलं होतं तरीही तुम्ही हा निर्णय घेतला होता. आज तुमच्या त्या निर्णयाचं काय झालं? त्याच्यामुळे आशाचं आयुष्य एका विचित्र भोवऱ्यात अडकलं. तिचं आयुष्य सावरण्याऐवजी तिला एका विचित्र संकटात टाकलंय तुम्ही लोकांनी. काय अजूनही तुम्ही हेच म्हणाल की तुमचा निर्णय योग्यच होता? तू काय वाटेल ते बोल सोहनलाल, पण आम्ही जे काही केलं ते फक्त आणि फक्त आशाच्या भलाई करताच केलंय. पण परिणाम काय झाला? मी फक्त तोच जाणून घेण्याकरता आलो. आशाचा बाप आहे मी, पण सगळ्या नात्यांना नजरेआड करून तुम्ही आशाचं लग्न लावून दिलं. मला जाणून हे घ्यायचंय की आज आशाचं आयुष्य भोवऱ्यात अडकलेलं आहे. त्याला जबाबदार कोण आहे? पूर्ण शहरामध्ये आमचं नाव खराब होतं, त्याला जबाबदार कोण आहे? हो, मीच जबाबदार आहे ह्या सगळ्यासाठी. बोल बोल, तुझ्याकडून मला ह्याकरता काय शिक्षा देणार आहेस? बोल. मी कशाला शिक्षा देईन? मला तर पहिल्या दिवसापासूनच माहित होतं की अशा नात्यांचा काय परिणाम होतो. मी तर त्या दिवसाची वाट पाहत होतो की मी येऊन तुम्हाला हा प्रश्न विचारेन आणि तुमच्याकडे त्यावर काहीच उत्तर नसेल. ओ, म्हणजे हे एका बापाचे शाप आहेत जे एका मुलीच्या आयुष्याच्या वाटेवर काटे बनून उगवलेले आहेत. आशाला आपली मुलगी मानतोस ना? असं असूनही तू त्यावर अशी आशा करतोस की आशाच्या आयुष्यात ती वेळ सुद्धा यावी जेव्हा तिचं आयुष्य अशा संकटात गुरफटलेलं असेल तेव्हा तू तिला प्रश्न विचारू शकशील. अरे सोहनलाल, मुलगी म्हणतोस ना तिला? अरे जर तिला आशीर्वाद देऊ शकत नसशील
तर शाप तरी देऊ नकोस, देऊ नकोस. हा माझ्या शापांचा नाही तर तुमच्या कर्मांचा परिणाम. जर आशा तुमच्यावर ओझं झाली होती तर तुम्ही मला सांगायचं तसं, पण नाही. तुम्ही तर अगदी उतावीळपणे तिचं लग्न लावून दिलं. पण परिणाम काय झाला? आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोणी दुसरं नाही, तुम्ही आहात, फक्त तुम्ही. रेखा ही भाग्याची. हॅलो. मी कामिनी सेठ बोलते. हां कामिनीजी बोला, कसं काय फोन केला? सर, मला हे जाणून घ्यायचं होतं की माझ्या मुलाच्या केसच्या बाबतीत काय प्रोग्रेस आहे. मला कळलंय की इन्स्पेक्टर जॅकींनी आशाची सुद्धा जबानी घेतली होती. खरं आहे कामिनीजी, आशाची जबानी घेण्यात आलेली, पण आशाच्या जबानीतून कोणती नवीन गोष्ट समोर आलेली नाही. फाईल माझ्या समोर आहे आणि मी आशाची जबानी वाचतोय. आशाने कुणावरही संशय घेतलेला नाही आणि ना अशा कुठल्या शत्रूचंही नाव घेतलंय ज्याचा आपण तपास करू शकू. ओ ओके. कामिनीजी, अहो आपला तपास जिथे अडकलेला होता आज सुद्धा तिथेच अडकलेला. आशाचे जेवढे शत्रू होते सगळ्यांची चौकशी करून झाली आहे. विपुल शहाला जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. पण हे समजणं कठीण आहे की विपुलने आपल्या जबानीमध्ये आपल्या गुन्ह्याचा स्वीकार का नाही केला. म्हणजे तुमचा म्हणण्याचा अर्थ हा आहे की आपण हे गृहीत धरायला हवं की ही केस आता कधीच नाही सोडवली जाणार आणि माझ्या मुलाच्या खुन्याचा चेहरा कधीच समोर नाही येणार. कामिनीजी, सत्य तर हे आहे की माणूस कितीही पोचलेला जरी असला तरी कायद्याचे हात एक ना एक दिवस त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचतातच पोहोचतात. कामिनीजी, अहो अनेक वेळा तर असं होत असतं की जी केस आपण बंद केलेली असते त्या केसचे गुन्हेगार अचानक पोलिसांच्या हाती येतात आणि प्रकरण उघडकीला येतं. मिस्टर सिंग, असा योगायोग खूपच कमी केसेसच्या बाबतीत घडून येतो आणि यावेळी मी माझ्या मुलाच्या केसच्या बाबतीत बोलते. जर मी त्याच्या खुन्यांना शिक्षा नाही देऊ शकले तर माझ्या मुलाच्या आत्म्याला कधीच शांती नाही मिळणार. शिवाय मी सुद्धा समाधानाने नाही जगू शकणार. कामिनीजी, अहो आम्ही आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आणि इन्स्पेक्टर जॅकी सुद्धा जोरदार तपास करतायत. हेच बघून तर मी सुद्धा हैराण आहे की हा तपास अखेर कधीपर्यंत चालणार आहे. आणि तुम्ही मला असं सांगताय की तपासाचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. नाही कामिनीजी, लवकरात लवकर आशाकडे चौकशी करून त्यांचे स्केचेस बनवले जातील ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. अजून तपास संपलेला नाहीये. आपण थोडा धीर धरा कामिनीजी. या प्रकरणाची लवकरच उकल होईल आणि गुन्हेगार एक दिवस कायद्याने तुरुंगात टाकला जाईल, हे माझं तुम्हाला वचन आहे. तसं सुद्धा धीर धरण्याखेरीज मी अजून करू तरी काय शकते. थँक्यू व्हेरी मच. आणि आज माझ्या आयुष्याशी एक नवीन उद्दिष्ट जोडलं गेलं. माझ्या नवऱ्याच्या खुन्यांना शोधायचं आणि त्यांना फासावर लटकवायचं. तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेवूस, पण ह्या लोकांनी सिद्धांतवर जबरदस्ती केली होती आशाशी लग्नासाठी. तुम्ही काय बोलताय? आजच्या जमान्यामध्ये कोणी लग्नासाठी कोणावर जबरदस्ती करू शकतं? सिद्धांतवर जबरदस्ती करूनच त्याचं लग्न लावण्यात आलंय पल्लवी.